तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांचा वैद्यकीय जामीन आता हा नियमित राहणार असल्याचं कळतंय। सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी याबाबत निर्णय दिलाय। नवाब मलिकांना हा मोठा दिलासा मानला जातोय। त्यांचा वैद्यकीय जामीन जो आहे तो आता कायम राहणार आहे। तर राज्यात गेल्या काही दिवसांपासून पेनड्राइव्ह बॉम्ब हा सातत्याने पडतोय। अशातच आता शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांना इशारा दिलाय। विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांचे कारनामे उघड करणार असल्याचा थेट इशाराच दिलाय। तर चित्रा वाघांचे कारनामे माझ्याजवळ असलेल्या पेनड्राइव्ह मध्ये आहेत असं सुद्धा विद्या चव्हाणांनी स्पष्ट केलंय। दरम्यान दुपारी 3 वाजता पत्रकार परिषदेत पेनड्राइव्ह मध्ये काय आहे ते सांगणार असल्याचं विद्या चव्हाणांनी स्पष्ट केलंय। ज्यासारख्या खोटारड्या बनेल ब्लॅकमेलिंग करणारे पक्षात मोठं पद मिळवण्यासाठी काहीही करू शकते हे आमच्यासारखं जवळून कोणी पाहिलेलं असणार आहे। आम्ही विकासाची कामं करतो म्हणत फडणवीस काय काय करू शकतात याचा पाडाच तू त्या वकिलांच्या बाजूने वाचलेला आहे। तो अनुभव मी सध्या स्वतः घेते आणि फडणवीस साहेबांना हे खोटं असेल ते विचार। हे पेन ड्राईव्ह याच्यामध्ये सगळं आहे। चित्रा वाघ काय काय बोलते आणि काय काय करते तिचे कारनामे आहेत आणि हे कारनामे जर ऐकायचे असतील ना उद्या दुपारी 3 वाजता राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये हे कारनामे चित्रा वाघ काय काय करते हे सगळं या महाराष्ट्राच्या जनतेला तुझं खरं रूप दाखवल्याशिवाय हे विद्या चव्हाण राहणार नाही।